नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि जय शिवराय। तर शेतकरी मित्रांनो, आपण आतापर्यंतची परिस्थिती बघतच आलेला आहात की जसजसे आपण अंदाज दिलेला आहे ठीक त्यानुसार घडताना आपणास दिसलेला आहे आणि पुढेही घडणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपणास 23, 24, 25 या 3 दिवसामध्ये आपणास मी बरीच उघडीप सांगितलेली होती आणि ठीक तसं घडताना दिसत आहे। बऱ्याच ठिकाणी भरपूर सूर्यप्रकाश मिळत आहे आणि शेतकऱ्यांची राहिलेली संपूर्ण कामेही या 3 दिवसामध्ये उरकणार आहेत। मी बऱ्याच शेतकरी मित्रांना सांगितलेलं आहे की आपण फवारणीचं वगैरे नियोजन करायचं सर करू शकता, खतं टाकायची असतील तर खते टाकू शकता किंवा ज्यांना सोयाबीन सोंगायचं आहे ते सुद्धा सोयाबीन सोंगू शकता। तर शेतकरी मित्र हे सर्व संपूर्ण जण कामाला लागलेले आहे आणि आता आपण बघूया नेमकं आज आहे 24 सप्टेंबर। तर आज नेमकं वातावरण कुठे बिघडणार आहे दुपारनंतर तर त्यावर एक नजर टाकूया। तर शेतकरी मित्रांनो, विदर्भामध्ये फार क्वचित ठिकाणी आज पाऊस पडणार आहे। अकोला जिल्ह्यामध्ये, अमरावतीचा दक्षिण भाग, अमरावतीचा मध्य भाग तसेच बुलढाण्याचा जळगाव लगतचा जो भाग आहे या भागामध्ये दुपारनंतर वातावरण खराब होणार आहे। मराठवाड्याच्या बघा बीड, परभणी, लातूर, नांदेड या ठिकाणी स्थानिक वातावरणामध्ये दुपारनंतर पाऊस पडणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ज्यांनी सोयाबीन सोंगले असतील त्यांनी झाकण्याची व्यवस्था करावी। आणि इकडे नगर जिल्ह्यामध्ये पण पाऊस पडणार आहे, थोडासा हलकासा पुणे जिल्ह्यामध्ये पण पाऊस पडणार आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये पण स्थानिक वातावरणात वडी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। तर शेतकरी मित्रांनो बघा, 25 तारखेपर्यंत आपणास बरीच उघडीप मिळत आहे। तर या 25 तारखेपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत आपणास कामे करू शकता। 26ला पण साधारण दुपारी 3 पर्यंत आपणास कामे करण्यास वेळ मिळणार आहे। तर 26च्या मध्यरात्रीपासनं जो प्रलय सांगितलेला आहे तो पुन्हा एकदा तयार होताना आपणास दिसत आहे आणि 26च्या मध्यरात्रीपासनं नांदेडपासनं तो सुरुवात होताना दिसेल आणि जसा तो पुढे जाईल तसा तो विध्वंसकारी रूप घेताना आपणास जवळपास 2 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण राज्याला तो म्हणजे आपण अंदाज दिलेल्याचा सुरुवातीलापासूनच की जवळपास अर्ध राज्य आपलं पाण्यामध्ये डुबणार आहे किंवा अशी परिस्थिती होणार आहे। तर त्या लायक चित्र अजूनही सध्या तसं चित्र दिसत आहे शेतकरी मित्रांनो आणि या अंदाजावर मी अजूनही ठाम आहे। परतीचा अंदाज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर दिलेलाच आहे। तसेच रब्बी पिकांसाठी पुढील वातावरण कसं राहील हे सुद्धा आपण यूट्यूब चॅनलवर जवळपास 18 मिनिटाचा व्हिडिओ हा दिलेला आहे। तर सर्वांनी अभिषेक खेरडे हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे संपूर्ण माहिती जे मिळत राहते। कारण की कसं आहे शेतकरी मित्रांनो, इंस्टाग्रामला थोडं मर्यादा राहते, वेळेची मर्यादा राहते, त्यामुळे इथे आपण जास्त मिनिटाचा व्हिडिओ अपलोड नाही करू शकत। पण जे काही शेतकरी नवीन असतील त्यांनी प्लीज माझ्या त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिकडे जॉईन व्हा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर जरूर करा। धन्यवाद।